हॅलो. तर आत्ता आलेलो आहोत साडीच्या शॉपमध्ये आणि सगळ्यांना गुड आफ्टरनून. तर बरेच व्हिडिओ असतात आपले साडी खरेदीचे, तर साड्या आपल्याकडे विक्रीसाठी पण असतात, पण आज आहे ना खास विक्रीसाठी नाही तर स्वतःसाठी घ्यायला आलेलो आहोत मी आणि माझी बहीण. तर इथे बघा खूप सुंदर अशा रजवाडी पॅटर्नच्या साड्या आता न्यू आलेल्या आहेत. खूप छान असं स्टोनचं काम केलेलं असतं आणि साडीला ग्लेज पण आहे. तर मला आहे ना व्हाईटमध्ये घ्यायची होती, पण नंतर ना मी कुठली घेतली ती पण तुम्हाला इथे आता कार्यक्रमामध्ये बघायला भेटेलच. तर कार्यक्रम आहे माझ्या भावाच्या घराच्या पूजेचा, आईवडिलांचं स्वप्न पूर्ण होतं आहे, तर तो व्हिडिओ तुम्हाला पुढचा येणारच आहे. आणि आज संध्याकाळी आहे ना माझ्या बाच्याचा म्हणजे चिन्मयचा बड्डे पण आहे. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करूया. तर खूप सुंदर सुंदर असल्या साड्या, आणि ही बघा ही पण एक अशी पूर्ण धागाने विणलेली साडी आहे. आणि 101 साड्या ज्या आहेत त्या आम्ही इथे बघितलेल्या होत्या, आणि आपण कायमच इथे साड्या घेतो होलसेलला, त्याच्यामुळे त्याला माहिती आहे की ह्या कायम येतात घ्यायला, म्हणून मग तो पण एक एक पॅटर्न आम्हाला दाखवत होता. आणि लग्नाचे बसते असतात ना तेव्हा आपला अजिबात नंबर लागत नाही, म्हणून आम्ही खूप लवकर गेलेलो होतो. तर चला आपण आता बड्डेची तयारी जी आहे ती बघत आहोत. इकडे संध्याकाळी घरी आलो, मधले व्हिडिओज काय आम्ही घेतलेले नाही आहे, कारण का स्टोरेज फुल झालेलं होतं आणि अगोदरचेही पेंडिंग पडलेले भरपूर सारे आहेत व्हिडिओज. तर हे माझे मावशी काका नाशिकला राहतात. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी मावशीला आणि काकाला दाखवलेलं आहे. आणि हे बघा हे आता भावाचं घर जे न्यू बनलेलं आहे ते घर, म्हणजेच माझ्या आईवडिलांचं स्वप्न. तर माझी मावशी आणि माझी आई जी आहे त्या थोड्या थोड्या सेमच दिसतात, बऱ्याच जणांना ते माहिती पण आहे. तर हा बघा चिन्मयचा बड्डे इकडे आम्ही आता सेलिब्रेट करतो आहे. आणि ब्ल्यू शर्टवाला आहे तो चिन्मयचा पप्पा, म्हणजेच माझा भाऊ. आणि ह्या माझ्या बहिणी आहेत बघा मोठ्या. तर बघा ना नशीब की चिन्मयचा बड्डे नवीन घरात साजरा होतो आहे पहिल्यांदाच, आणि आम्ही पण आलेलो आहोत बड्डेला सगळेजण. तर ह्या आमच्या मोठ्या बहिणी आहेत ना, ह्या म्हणजे मी लहान असतानापासूनच्या आहेत, माझं सगळं बालपण त्यांनी बघितलेलं आहे, आम्हाला आई समानच आहेत. आणि हा भाऊ आहे. तर हे घर जे आहे ना हे या भावानेच बांधलेलं आहे, म्हणजे तो बांधकाम करतो प्लस प्लास्टर वगैरे सगळं काम त्याने केलेलं आहे. भाऊ फोटो घेतो आहे बघा माझा हा ब्ल्यू शर्टवाला. तर चिन्मयचा बड्डे अगदी मस्त झाला, अगदी शांततेत झाला. आणि जेवण पण आम्ही गोडाचंच बनवलेलं होतं, कारण नवीन घरामध्ये आम्ही नॉनव्हेज वगैरे काही बनवलेलं नव्हतं. त्याच्यानंतर हा आहे राहुल आणि त्याची बायको पूजा. तुम्हाला तर माहिती आहे मागे बघा लग्नाचा व्हिडिओ आलेला, तर राहुलच्या लग्नाचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे. तर छोटेखाने असा मस्त घरातच पण अगदी शांततेत आणि उत्साहात बड्डे आमच्या चिन्मयचा झालेला आहे. तर बघा इकडे पेढे वगैरे भरवायचं काम चाललेलं होतं, आणि चिन्मयने खूप सारे पेढे खाल्ले. आणि केक पण आईस केक मिळतात गावाला, जे आपल्याला पाहिजेत ते केक कधी कधी मिळत पण नाही, पण गाव म्हटलं ना तर खूप भारी. त्यानंतर आलेली आहे छोटी बहीण माझी पौर्णिमा आणि स्वराज बहिणीचा मुलगा. तर माझा भाऊ त्याला चिडवत होता, त्याची खूप विकेट घेत असतो, म्हणजे त्याची मजा मस्ती करत असतो, मजा करत असतो माझा भाऊ. त्याच्यानंतर मग एक एक करून सगळेजण ऑक्शन करायला आलेले आहेत चिन्मयचं. आणि माहेरी म्हटल्यावरती खूप भारी वाटतं. फक्त दुःख एकाच गोष्टीचं आहे की एवढं सगळं असताना फक्त आईवडील नाही आहे ह्या घरामध्ये, त्यांचं जे स्वप्न होतं ते अधुरं राहिलेलं आहे. आणि मी आहे ना तुम्हाला आमचे पहिले दिवस कसे होते, आम्ही कसे हालाकीचे दिवस काढले, आम्ही कुठे राहत होतो, हे सगळं एक व्हिडिओ बनवून सांगणार आहे. आणि माझ्या आईच्या नशिबामध्ये साधं कपाटसुद्धा नव्हतं आयुष्यामध्ये. तिला खूप असल्या घराची खूप हौस होती, खूप तिचं स्वप्न होतं, पण काही कारणामुळे तिच्या आजारपणामुळे तिला अगदी कमी वेळेमध्ये तिला नातवंडांचं जास्त सुख मिळालेलं नाही आहे. लोक बघा म्हणजे काही काही जे आहेत ते 80-85पर्यंत जगतात, पण माझ्या आईवडिलांनी खूप लवकर आमची साथ सोडली. पण आता नवीन घर होतं आहे म्हटल्यावरती सगळेजण खूप म्हणजे आनंदही आहे आणि दुःखही आहे की ह्या घरामध्ये ते दोघंजणं नाही आहे, बाकी सगळं व्यवस्थित आहे, सगळे सेटल झालेले आहे. त्याच्यानंतर मी चिन्मयचं इकडे ऑप्शन केलेलं आहे बघा, आणि चिन्मय पण आमचा खूप हुशार आहे. तर ही ग्रीन ओढणीवाली ही आहे माझी वहिनी, तुम्हाला तर माहिती. आणि तिचा जो ड्रेस आहे तो पैठणीचा मी पाठीमागे दाखवलेला आहे, तिचे मी शिवलेले ते हे ड्रेस. आणि त्याच्यानंतर आलेली आहे आमची अक्का, म्हणजेच माझी नाशिकची मोठी बहीण.
आणि हे बघा आम्ही घरातल्या घरातच छोटे छोटे मुलं आणि आमचं घरमंडळ आम्ही सगळ्यांनी मिळून हा बड्डे साजरा केलेला आहे. तर त्याच्यानंतर हे बघा आमच्या अक्का भावातीन दरवेळी ना सगळेजण अक्काची चेष्टा पण करतात. आम्ही खूप हसत होतो आणि नंतर थोडंसं फोटो सेशन पण केलं. तर बघा अक्काला ना इकडून घ्यायला सांगितलेलं आहे आणि आमचे दाजी पण येणार आहेत, मोठे दाजी उद्या. तर बघा आता अक्का आमचे ऑक्शन करणार आहे चिन्मयला. आणि माझ्या भावाला अजून एक छोटा मुलगा आहे, त्याचं नाव तन्मय आहे आणि तोही बऱ्याच व्हिडिओमध्ये येत असतो. आता छोटी आलेली आहे म्हणजे ध्रुविका, ही माझ्या बहिणीची नात आहे. तर खूप हुशार आहे बरं का ही ध्रुविका, एकदम म्हणजे स्कूलमध्ये इतकी हुशार आहे आणि टॅलेंटेड पण आहे ना आणि ॲक्टिव्ह पण आहे ही. तर असं तर भाऊ फोटो घेतो आहे माझ्या बहिणींचे आणि ध्रुविकाचे पण. आणि केक पण चिन्मय तन्मयच्या नावाने 2 आणलेले होते आम्ही. म्हणजे आता कसं आहे, मोठ्याचा बड्डे केला मग छोट्याला नको राग. आता तो एका साईडला बसला होता, पण नंतर त्यालासुद्धा आम्ही बोलवलेलं होतं, तन्मयला पण. पण क्षणोक्षणी आहे ना मला बाईची खूप आठवण येते. आम्ही आमच्या बाईला म्हणजे माझ्या आईला आम्ही बाई म्हणत असू काही पण झालं का. आणि ना तुम्हाला सांगते, इकडे ना माझी बालमैत्रीण आहे, ती मुंबईला आहे आणि ती आहे ना खूप मोठी डिझायनर आहे. तर तिचे फोटोही मी तुम्हाला दाखवेल आणि खूप मस्त असे आउटफिट बनवते ती, वेस्टर्न जे असतात ते. तर ही बघा ही आहे आमच्या मैत्रिणीचीच मुलगी म्हणजे चिवची मुलगी. चिव पण मी तुम्हाला दाखवेल एखाद्या व्हिडिओमध्ये. तर तिची मम्मी आहे ना बाहेर गेलेली होती, त्याच्यानंतर मग ती आली, तिची मम्मी पण आली होती, सनम पण आलेली होती. तर बघा अशा पद्धतीने हा चिन्मयचा बड्डे मस्तपैकी पार पडलेला आहे. पुढचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला येणारच आहे. आपल्या वास्तुशांती म्हणा किंवा गृहप्रवेशाचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला येईलच. तर मला ना भाऊनी मला फोटो काढायला लावले होते यांचे, त्यांच्या दोघांचे. तर बघा चिन्मयची मम्मी आता ऑक्शन करते आणि भाऊ पण बोलवत होता त्याच्या छोट्या मुलाला तन्मयला. तर तन्मय पण आता येईलच. तन्मय ना थोडासा चिन्मयपेक्षा आगाव आहे. हा बघा आला, आगाव आहे पण लय हुशार आहे. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगायचं आहे कमेंट करून. आणि तुम्हाला उद्याचा खूप खास व्हिडिओ येणार आहे. एवढं सगळं असताना भाऊ वेल सेटल झालेला आहे, माझी छोटी बहीण सेटल झालेली आहे, मोठ्या बहिणीलाही मुंबईला फ्लॅट आहे. तरीसुद्धा एक जी आयुष्यात पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीच भरून निघणार नाही. एका गोष्टीची उणीव कायम राहील. तर इथे बघा ऑक्शन चाललं आहे तन्मयचंसुद्धा, त्याच्या मम्माने ऑक्शन केलेलं आहे आणि ही उणीव कधीही भरून न निघणारी आहे. सगळं स्वप्न साकार केलेलं आहे भावाने. हे कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की असं काही दिवस येईल की भाऊ इकडेसुद्धा गावालाही बंगला बांधील. आणि हे सगळं त्यांनी केलं आहे बहिणींसाठी की कधीतरी आपण सणावाराला एकत्र येऊ म्हणून. तर तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे आणि त्याच्या तोंडूनही तुम्ही ऐकतालच. त्याचं जे मनोगत आहे तेही तुम्ही ऐकणार आहात पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ बड्डेचा कसा वाटला आणि आमच्या चिन्मयला सगळ्यांनी बड्डे विश करायचा आहे. चिन्मय खूप हुशार आणि स्केच तर अगदी सुंदर काढत होतो आणि गिटारसुद्धा खूप मस्त वाजवतो. आणि आता तो 9thला आहे, तो आता 10thला जाईल म्हणजे ह्याच वर्षी. तर ह्या नोटवरती आपण व्हिडिओ जो आहे तो एंड करणार होतो, पण सनमची एंट्री झालेली आहे. ही बघा ही आहे सनम. तर ही माझी लहानपणाची मैत्रीण आणि हीच खूप म्हणजे इंटरनॅशनल ही डिझायनर आहे. खूप छान छान अशा आउटफिट बनवत असते ही, अगदी जे सेलिब्रिटींचे असतात ना तसले. तर तिची ओळख मी तुम्हाला खास करूनच देईल जेव्हा आमची परत भेट होईल तेव्हाही. सनम आणि आम्ही येणार लहानपणी खूप एन्जॉय करायचो, खूप लापाछपी, पाण्याला एकत्र जायचो, कुठल्या कुठल्या मळ्यातळ्यात पाण्याला जायचो आम्ही त्या सुट्टीला आल्यानं मुंबईवरून. तर ही सनम जी आहे ना ती चिवच्या आत्याची मुलगी आहे आणि आता चिव पण येईल ऑक्शन करायला. तर हे बघा ती फोटो पण देते. तर तिने मला नंबर पण दिलेला आहे, तर मी तिला नंतर कॉल करेलच. आणि तिने आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब केलेलं आहे. त्याच्यानंतर चिव आलेली आहे, चिव आणि चिवचे मिस्टर. तर चिवने ऑक्शन केलेलं आहे. चिव जी आहे ती माझ्या भावाची मुलगी, तिचं ओरिजिनल नाव मनीषा आहे. तर ही चिवची मुलगी पण आहे. तर हे बघा
तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.